आजचा आमचा टॉपिक आहे, मी कुणाची भीती बाळगू. आज जीवनामध्ये खूप सारे संकट आहेत, प्रॉब्लेम आहे, त्रास आहे आणि एक भीतीचा आत्मा सगळ्यांमध्ये काम करत आहे. प्रत्येकाला कशाला कशाची तरी भीती वाटत आहे. तर आज आपण या भीतीवर कसं विजय मिळवू शकतो ते आपण बघणार आहोत वचनाद्वारे. स्तोत्रसंहिता 27 अध्यायाचा पहिलं वचन हे सांगतं. भजन संहिता 27:1 में लिखा है, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. तर इथे स्तोत्रसंहिता दाविदाचं हे स्तोत्रसंहिता आहे. तो म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश. आणि प्रकाशाचा अर्थ बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्ञान, सत्य आणि चांगुलपण. जर परमेश्वराचा ज्ञान, परमेश्वराचं सत्य आणि परमेश्वराचं चांगलेपण, भलाई, अच्छाई अगर माझ्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे की परमेश्वराचा प्रकाश आणि तारण. तारण म्हणजे जे तारण आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळतं ते तर आहेच आहे, पण अजून एक तारण म्हणजे परमेश्वर आम्हाला आमच्या प्रत्येक संकटामधनं आणि प्रॉब्लेममधनं बाहेर काढण्याचं ते तारण. म्हणजे परमेश्वरासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तारणाचा अर्थ इथे आहे शत्रूपासून बचाव. म्हणजे आपण कुठल्याही संकटामध्ये असू, प्रॉब्लेममध्ये असू, शत्रूने आम्हाला घेरलेले असू किंवा कुठलाही आजार असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, परमेश्वर माझं तारण आहे. तारण म्हणजे माझा बचाव करणारा, मला त्यातून बाहेर काढणारा. आणि तिसरी गोष्ट ते लिहिली आहे, परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. जर परमेश्वर माझी हायडिंग प्लेस आहे, माझं लपण्याची जागा आहे, माझा एक सुरक्षित जागा आहे. दुर्गचा अर्थ आहे गड. जे गड किंवा किल्ले असतात, तुम्ही बघितलं की गड आणि किल्ले खूप मजबूत असतात. शत्रूला सहजासहजी तिथे प्रवेश मिळत नाही. तर जेव्हा पण संकट येतं, प्रॉब्लेम येतं, तेव्हा मी माझ्या परमेश्वराकडे येतो आणि त्याच्यामध्ये लपतो. जसं एखादा छोटा मुलगा असतो, बाहेर भांडण होतं आणि आता माहिती आहे की बाहेरची पोरं आता मारतील, तर तो काय येतो, पळत पळत आपल्या पप्पाकडे येतो आणि लपतो आणि पप्पाने सांगतो, पप्पा ती पोरं मला मारतायत. सो हे जे प्रोटेक्शन आहे एका बापाचं, तर परमेश्वराचं वचन आज मला सांगतंय की दाऊद राजा असं म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश, माझं तारण आहे, मी कुणाची भीती बाळगू. जर परमेश्वर मला दुःखातनं, संकटातनं, प्रॉब्लेममधनं सोडवणारा आहे, तो माझा एक सुरक्षित गड आहे, तर मला भीती बाळगायची गरज नाही. तर पहिली गोष्ट समजून घ्या की तुमच्या बरोबर जो परमेश्वर आहे तो तुमच्यासाठी काय करू शकतो. बरेचदा असं होतं की आम्हाला वचनं माहिती असतात, नाही माहिती असतात, माहीत नाही, पण जरा जरी कुठं टुक झालं, कुठे झालं की आम्हाला लगेच छातीमध्ये धडधड व्हायला लागतं, आम्ही लगेच घाबरायला लागतो. किंवा दुनियेमध्ये काही जरी झालं की समजा आता नोकरी नाही भेटत आहे किंवा महागाई वाढली, कुठे अत्याचार झालं, कुठे भ्रष्टाचार झालं, कुठे काय झालं की आम्हाला लगेच त्याचा त्रास व्हायला लागतो. कारण ती एक नोईंगली अननोईंगली ती भीती आमच्या हृदयामध्ये येते. किंवा समजा 1 तास जरी आपण TV बघितला, इथे युद्ध चाललंय, तिथे भ्रष्टाचार आहे, तिथे अत्याचार आहे, इकडे मर्डर झाला, इकडे दंगली झाल्या, इकडे लोकांची भांडणं झाली, इकडे खून झालाय, आणि मग आम्हाला सुद्धा भीती वाटायला लागते. तर परमेश्वर म्हणतो की या सगळ्या भीतीपासून जी बाहेरची आहे, आणि एक आतमधली भीती आमच्यामध्ये असते, भविष्याची असते, चुकांची असते, वाईट इन्व्हेस्टमेंटची असते, वाईट रिलेशनशिपची असते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात, आजाराची असते. आणि मग या सगळ्या आतमधली भीती आणि बाहेरची भीती मिळून आज एक ओव्हरऑल जर आपण बघितलं तर प्रत्येक मनुष्य एका दडपणाखाली आणि एका भीतीखाली जगत आहे. तर ही जी भीती आहे ही एक स्ट्रॉंग होल्ड आहे. स्ट्रॉंग होल्डचा अर्थ मी तुम्हाला सांगते, स्ट्रॉंगली होल्डिंग यू, नॉट लेटिंग यू गो. काही गोष्टी तुमच्या मानगुटावर अशा बसलेल्या असतात की त्या निघतच नाही. म्हणजे मी बघितलंय की ॲज अ पास्टर खूप सारे लोक प्रार्थनेसाठी येतात, एकच प्रार्थना असते की भीती वाटते, एकच प्रार्थना असते, भीती वाटते, भीती वाटते, भीती वाटते. ते जे म्हणजे एक आपण बनवू शकतो की भीतीचं जे भूत आहे ते असं काही तुमच्या मानेवर बसलेलं असतं की ते तुम्हाला पकडतं लिटरली. जसं एक खेकडा कसं एखाद्या असं आपल्या बोटाला पकडेल आणि तो सोडत नाही,
तशाच प्रकारे किंवा एक जो स्पायडर असतो, स्पायडरला कधी बघितलंय तुम्ही की जेव्हा तो एखाद्या त्याच्याकडे एखादं त्याला सावज येतं, त्याच्याकडे कुठला तरी प्राणी येतो दुसरा, माशी असेल तर तो त्याला लिटरली असा 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 पकडतो आणि मारून टाकतो. सो भीती एक स्ट्रॉंग होल्ड आहे. स्ट्रॉंग होल्ड आहे म्हणजे ते तुम्हाला इतकं स्ट्रॉंगली पकडतं आणि तुम्हाला जाऊन देत नाही. तर लक्षात घ्या की ही जी भीती आहे, जसं योवाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्यायाचं 25वं वचन हे सांगतं की ही जी भीती आहे, जेवढी तुम्ही त्याला भ्याल तेवढं ते तुमच्यावर जास्त येणार आहे. लक्षात घ्या, ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट आमच्याकडे येते. किती वेळा असं जाणवतं आपल्याला, मला नापास व्हायची भीती होती आणि मी नापास झालो. इंटरव्ह्यूमध्ये मला वाटलं की मी पास नाही होणार आणि मी पास नाही झालो. मला माहिती माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर इथं बघा काय लिहिलंय, योबच्या पुस्तकामधलं 3रा अध्यायाचं 25वं वचन सांगतं, या काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत दास्ती वाटत होती आणि तेच घडले. ते भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती, तेच माझ्या बाबतीत घडले. तर इकडे योग म्हणतो की मला असं वाटत होतं की काहीतरी भयानक. किती लोकांना असं वाटतं की मला काहीतरी वाईट माझ्याबरोबर होणार. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला असं वाटतं की काहीतरी माझ्याबरोबर वाईट होणार, काहीतरी वाईट घडणार. आणि मग इथे असं लिहिलेलं आहे, मला कशाची भीती वाटली तर तेच मजवर येतं, कशानेही माझा थरकाप झाला तर तेच मजवर येतं. याचा अर्थ असा आहे की भीतीचा जो एक आत्मा आहे, तो आत्मा ऑलरेडी आमच्या मनामध्ये एक पिक्चर तयार करतो की बाबा काहीतरी वाईट होणार आहे आणि ज्याची भीती वाटते ते आपल्यावर संकट येतं. याचा अर्थ असा आहे की ते आपल्याला सांगतं की हे येणार आहे आणि ते आपल्याबरोबर होतं, आपल्याला एक प्रकारे ते प्रिपेअर पण करतं. तर लक्षात घ्या, म्हणून कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची जरूर नाही. कारण तुम्ही भीती बाळगणार, ज्या गोष्टींना तुम्ही घाबरणार ती गोष्ट निश्चितपणे तुमच्यावर येणार. आयुबच्या बाबतीत असंच होतं की आयुब नेहमी आपल्या लेकरांसाठी आणि जी त्याच्याकडे धनसंपत्ती होती त्याच्याबद्दल एक प्रकारची त्याच्यामध्ये भीती होती आणि नेहमी तो परमेश्वरासाठी आपल्या लेकरांसाठी बलिदान करायचा आणि तो एक प्रकारे भीतीमध्ये जगत होता. भले त्याच्याकडे सगळ्या गोष्टी होता, तो परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा मनुष्य होता, तो खरा होता, त्याच्याबद्दल परमेश्वराने सुद्धा साक्ष दिली होती की त्याच्यासारखा धर्मी मनुष्य कोणी नाहीये. पण डाऊन द लाईन तो असं कबूल करतो की ज्याची मला भीती वाटते तेच माझ्यावर येतं किंवा ज्याची मला धास्ती वाटते त्याच गोष्टी माझ्यावर येतात. तर प्रियांनो, आज आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की कुठल्याही गोष्टीची भीती वाटून घेऊ नका. कारण जर ते वाटलं तर त्या गोष्टी होऊ शकतात की तुमच्यावर येतील. तर पहिली गोष्ट आम्हाला हे करायची की भीतीतनं कसं बाहेर पडायचं. तर तुम्ही म्हणाल की हा भीती आहे, सगळं आहे, पण आम्हाला सांगा की यातनं बाहेर कसं पडायचं. पहिली गोष्ट आम्हाला करायची, मेक क्वालिटी डिसिजन. बघा, तुम्हाला कधी कधी स्वतःजवळ बसवावं लागतं आणि समजून सांगावं लागतं. किती लोकांनी येऊन सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं, टीचरनी सांगितलं, पास्टरनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, तर बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही, आपल्याला कळत नाही. तर आज जे तुमच्यामध्ये भीतीचा आत्मा असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वतःबरोबरच बसा आणि स्वतःला सांगा की आजपासून मी हा निर्णय घेतला आहे की मी आजपासून कशालाही घाबरणार नाही. आणि हे स्वतःला समजून सांगा आणि फक्त एकदा नाही, नेहमी 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 जसा भीतीचा विचार मनामध्ये आला की स्वतःला समजून सांगत राहा की मी घाबरणार नाही, मला भीती वाटायचं कारण नाही. किती दिवस आम्ही घाबरणार? आज आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल की मी घाबरणार नाही. आणि मग इब्रिकरास पत्र 13वा अध्यायाचा 5वा आणि 6वं वचन वाचूया. इब्रिकरास पत्र 13वा अध्याय 5 आणि 6वं वचन मध्ये खूप चांगलं लिहिलेलं आहे. परमेश्वर आम्हाला एक प्रॉमिस करतो तिथे, आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना, कारण
देवाने असे म्हटले आहे, मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही. पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला एक इथे खूप मोठं प्रॉमिस करत आहे आणि ते प्रॉमिस आहे, पहिली गोष्ट तर तुम्ही सांगतो की तुमची वागणूक द्रव्य लोभ रहित असावी. तुमच्या आयुष्यामध्ये लोभ असू नये. आम्हाला खूप सारा आम्ही आमची सिक्युरिटी पैसा प्रॉपर्टी सोनं चांदीमध्ये ठेवत असतो. म्हणजे जे लोक खूप श्रीमंत आहेत आपल्याला असं वाटतं की त्यांना कशाची भीती आहे, यांना कसली काळजी असणार, यांच्याकडे पैसा, यांच्याकडे प्रॉपर्टी, यांच्याकडे नाव, यांच्याकडे सोनं, यांच्याकडे चांदी, यांच्याकडे हिरे, जे काही मटेरियल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांची सिक्युरिटी आहे. पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा लोभ करू नका आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तृप्त राहा. बघा, जेव्हा परमेश्वराने आम्हाला प्रार्थना शिकवली त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी शिकवली, आमची रोजची भाकर तू आम्हास दे. म्हणजे फक्त भाकरीविषयी नाही येते की प्रभू येशू आजच्या ज्या पण माझ्या गरजा आहेत, भले ते मग माझी मेंटल असेल, फिजिकल असेल, स्पिरिच्युअल असेल, मटेरियल असेल, फायनान्शियल असेल, सोशल असेल, पर्सनल असेल, कुठलीही गरज आहे ती तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू पूर्ण कर. भाकरचा अर्थ आहे पुरवठा, भाकरचा अर्थ आहे तुमची त्या दिवशीची जरूरत. तर लक्षात घ्या, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो सकाळी उठून की प्रभू आजची जी भाकर आहे, रोजची भाकर तुम्हाला आज दे, उद्याचं देऊ नको, कालचं पण देऊ नको. म्हणजे दररोज आम्ही परमेश्वरावर आमचा दिवस परमेश्वरावर भरोसा ठेवून जगलं पाहिजे. आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमचं एक तर तुम्हाला लोभ असू नये, दुसरी गोष्ट तुम्ही ज्याच्यात जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तृप्त असाल. देखो, परमेश्वर कधीही तुम्हाला एवढं भिकारी करत नाही की तुमच्याकडे काहीच असणार नाही. बेसिकली आज तुम्ही यंगस्टर्स आहात, आज तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की तुम्ही मला हे पाहिजे, मला माझं करिअर करायचं आहे, मला माझं घर बनवायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला एक चांगलं जीवन जगायचं. आणि चांगल्या जीवनाची आमची व्याख्या असते की गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी, एक चांगली फॅमिली, एक चांगली नोकरी. अगर दुनियाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने जर आपण विचार करू तर एक या गोष्टी आमच्या आयुष्यात असल्या की आम्ही सुखी आहोत असं ठरवलं जातं. पण त्या लक्षात घ्या, या गोष्टी आहेत ना, या गोष्टी टेम्पररी, या गोष्टी टेम्पररी किंवा त्या कधी येतील आणि कधी जातील तुम्हाला कळणार पण नाही. कधी जास्त असतील, कधी कमी असतील. पण ज्या माणसाचा भरोसा येशूवर आहे त्या माणसाला कधीही कमी पडत नाही. कारण तो म्हणतो, धर्मी माणसाच्या मुलांना मी कधी भीक मागताना बघितली नाही. याचा अर्थ आहे धर्मी म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणारा. जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात परमेश्वर त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी गती होऊन देत नाही. आणि म्हणून पुढे लिहिलेलं आहे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच, तुला टाकणार नाहीच, असं लिहिलेलं आहे तिथे. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. मग आमची सिक्युरिटी कशामध्ये, आमची सुरक्षितता कशामध्ये, की परमेश्वर जो जगाचा बनवणारा आहे तो मला हे खूप मोठं प्रॉमिस करतो की तो मला सोडणार नाही, तो मला त्यागणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माझ्या बरोबर राहील. आणि म्हणून पुढचं वचन सांगतं, यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, परमेश्वर माझं सहाय्य करता आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. कारण की परमेश्वर माझं सहाय्य करता आहे, परमेश्वर मला वचन देतोय की तो मला टाकणार नाही, तो मला सोडणार नाही, मी कशाची भीती बाळगू. तर आमच्या मनामध्ये भीती नसण्याचं कारण हे असलं पाहिजे की तो माझा पुरवठा करणारा आहे, तो माझं संरक्षण करणारा आहे, तो मला कधीही न सोडणारा परमेश्वर आहे, तर मी कशाची भीती बाळगू. बेसिकली आमच्या भीतीचं कारण काय असतं ते पण आम्ही विचार केला पाहिजे. खूप सारे कारणं, जसं मी सांगितलं की मेंटल आहे, फिजिकल आहे, स्पिरिच्युअल आहे, मटेरियल आहे, फायनान्शियल आहे, पर्सनल आहे, ज्या काही गोष्टी आहे आमचा परमेश्वर सगळ्या गोष्टी भरपूरतेने देणारा परमेश्वर आहे. आमेन. म्हणून ही जी वचनं आहेत ही फक्त वचनं नाही आहेत, लक्षात घ्या, ही वचनं परमेश्वराने आम्हाला दिलेले प्रॉमिसेस आहेत. आणि मग त्याच्यावर आम्ही किती विश्वास ठेवतो हे लक्षात घेतलं पाहिजे. स्तोत्र संहिता 118चा 6वा वचन वाचूया, 6वं वचन वाचूया. 118:6.
आज आपण भीतीविषयी जी परमेश्वराने आम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्याविषयी बघणार आहोत. परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काही करू शकणार नाही. माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझ्या द्वेष करणाऱ्यांची दशा मी डोळे भरून पाहिल. काय लिहिलंय? दुसरी एक भीती असते की लोक आम्हाला त्रास देतात, पुन्हा आमच्याच कुटुंबामध्ये आम्हाला त्रास देतात किंवा आमच्याच विरुद्ध काहीही कारण नसताना लोक उभे राहतात. आज परमेश्वर आम्हाला म्हणतोय माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझ्या पक्षाचा म्हणजे बघा असं असतं की आपल्या घरामध्ये सुद्धा दोन ग्रुप असतात, बरोबर. आई, मुलगा, बाप, मुलगी, मतलब असं एक दोन युद्ध असतं तेव्हा लगेच गट तयार होतात आणि मग दोन गट एक दुसऱ्यावर, कुठलंही ऑफिस घ्या, पॉलिटिक्स घ्या, कुठेही जा, कुठलंही हॉस्पिटल घ्या, कुठलीही संस्था घ्या, तिथे कशाचे दोन ग्रुप असतात आणि एक ग्रुप दुसऱ्या ग्रुप बरोबर लढत असतो. आता जो ग्रुप ताकदवर असतो तो ग्रुप नेहमी विजयी होत असतो. कुठल्याही बाबतीमध्ये तो ताकदवर असतो, तो विजयी होत असतो. मग आता परमेश्वर तुम्हाला सांगतोय की मी तुझ्या पक्षात आहे, मतलब मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा पक्ष घेणारा, मी तुझ्यासाठी लढणारा, मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि मग होतं की माझ्या द्वेष करणाऱ्यांची दशा मी माझ्या डोळ्याबरोबर. बघा खूपदा असं होतं की लोक विनाकारण द्वेष करतात आणि विनाकारण दोष काढतात. तर परमेश्वर म्हणतो की तुला त्यांची काळजी करायची जरूर नाहीये, कारण त्यांची दशा मी कशी करेल ते तू तुझ्या डोळ्याने बघशील. सो कुणाच्या विरुद्ध फाईट करायची पण आम्हाला जरूर नाही. तो म्हणतो की बदला घेणं माझं काम आहे. तू बदला घ्यायच्या भानगडीत पडू नको, तू माफ कर, तुझ्या शत्रूला तू माफ कर, त्याचा बदला मी घेईन. सो माझ्या विरुद्ध कितीही ताकदवर शत्रू असेल तरी तो माझं काही करू शकणार नाही. मनुष्य माझं काय करेल, बरोबर. कुठल्याही मनुष्यामध्ये ही ताकद नाही आहे की तुमच्या विरुद्ध लढेल जर परमेश्वर तुमच्या बाजूनी आहेत तर स्वतःला सांगायचे आहे मी घाबरणार नाही, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, परमेश्वर माझ्या बाजूनी लढत आहे. तर आम्हाला असं वाटतं की परमेश्वराची सामर्थ्य माझ्यावर उतरून यावी आणि माझ्यामधल्या भीतीच्या आत्म्याला लगेच काढून टाकावं. म्हणून आम्हाला असं वाटतं की एक बिजली, असं एक वीज चमकावी, असं काहीतरी भूकंप व्हावा, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर असा उतरून यावा आणि माझ्यामधल्या भीतीच्या आत्म्याला असं काढून टाकून द्यावं. आम्हाला असं वाटतं की असं कसं तरी मस्त असं तो आत्मा माझ्यामधनं निघून जावा. पण खूपदा प्रियांनो असं होत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा परमेश्वर आमची वाट पाहतो त्याला वाटते आम्ही पहिले पाऊल टाकावे आणि आम्ही निवड करावी. जेव्हा पण अशा गोष्टी, अशा सिच्युएशन आमच्या आयुष्यामध्ये येतात जिथे आम्हाला भीती वाटते, आणि बघा असं होतं की ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट परत परत आमच्या जीवनामध्ये येते, बरोबर. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट शैतान आम्हाला किंवा परिस्थिती किंवा कुणी असू दे ती गोष्ट परत परत आमच्या जीवनामध्ये येते. तर जेव्हा पण भीती वाटेल अशी सिच्युएशन येईल किंवा भीती वाटते अशी वाटतं, त्यावेळेस आम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे. आम्हाला स्वतःला सांगायचं आहे की मी भिणार. स्वतःला सांगायचं, स्वतःच्या हृदयावर हात ठेवून ठेवायचं, मी भिणार नाही. जसं ते एक मूवीमध्ये सांगतं ना, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कोणाला सांगतो तो? स्वतःलाच. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून काय सांगतो? ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. दॅट वर्क्स. जेव्हा मी स्वतःला सांगते मी घाबरणार नाही, मी भिणार नाही. तर आम्हाला निवड करायची आहे की इतकी सारी वचनं जर परमेश्वराच्या प्रेमाबद्दल, सामर्थ्याबद्दल ऐकल्यावर, कठीण परिस्थिती आल्यावर परिस्थितीला पाहून घाबरून जायचे की वचनावर विश्वास ठेवून, परमेश्वरावर विश्वास ठेवून धीराने परिस्थितीचा सामना करायचं हे आपल्यावर आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलं की खूपदा असे सिच्युएशन आल्या माझ्या आयुष्यामध्ये किंवा अशा व्यक्ती होत्या की ज्यांना मी खूप घाबरायची. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी माझ्या हृदयात असा थरकाप व्हायचा आणि मग ती भीती मला इतकी ग्रासून टाकलेली होती की मला नॉर्मल जीवन जगणं सुद्धा मुश्किल व्हायचं. कधी कधी तर असं वाटायचं की श्वास घेणं सुद्धा मुश्किल आहे. म्हणजे तो दबाव, त्या भीतीचा पगडा किंवा त्या भीतीचा दबाव, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की दॅट डिप्रेशन इज सो स्ट्रॉंग अपॉन यू
की तुम्ही श्वास घेताना पण मधून मधून असं करतात. मतलब श्वास घेताना सुद्धा तुम्हाला त्रास होतो, कारण ती भीती तुम्हाला तुमच्या हृदयाला, तुमच्या लंग्सला तुम्हाला एक प्रकारे इतकं त्यांनी ग्रासून टाकलेलं असतं की नॉर्मल लाईफ जगणं सुद्धा आपल्यासाठी मुश्किल होतं. तर अशा भीतीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला समजून सांगणं की परमेश्वर तुझ्याबरोबर आहे, कुठलीही परिस्थिती, कुठलंही या दुनियाची ताकद तुझ्या विरुद्ध काम करू शकत नाही, कारण परमेश्वर ज्याने जग बनवलं तो तुझ्या बरोबर आहे. तर भीती वाटणे ही पण आमची इच्छा आहे आणि भीतीमधनं बाहेर पडणं ही सुद्धा आमची इच्छा आहे. खूपदा लोक, वचनं, इव्हन परमेश्वराचा आत्मा फॉर दॅट मॅटर तुम्हाला मदत करू शकत नाही. भीतीच्या आत्म्यासाठी किंवा भीतीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमचीच मदत करावी लागणार आहे. आमेन. तर आम्ही भयाला कसा अधिकार देतो, म्हणजे भय कसं येतं आमच्या हृदयामध्ये ऐकण्याने. कुणी खूप जोरात ओरडलं किंवा जसं कोरोनामध्ये खूप सारे लोक न्यूज ऐकूनच घाबरले होते. जसं आम्ही मग बोललो की डॉक्टर लोकांनी असं सर्वे केला की खूप सारे लोक आजाराने कमी मेले पण भीतीने जास्त मेले. तर खूप साऱ्या गोष्टी जेव्हा आम्ही निगेटिव्ह ऐकतो आणि मग ते भय, आमच्या त्या निगेटिव्ह गोष्टींचं भय आम्ही आमच्या हृदयामध्ये येतं. याचा अर्थ असा आहे की ऐकण्याने भय आमच्या हृदयामध्ये येतं आणि परमेश्वराचं वचन सांगतं की विश्वास कसा वाढतो, परमेश्वराचं वचन ऐकण्याने. म्हणजे भय सुद्धा कशाने येतं, ऐकण्याने, आणि विश्वास पण कशाने येतो. मग जेव्हा तुमच्या हृदयामध्ये भय येतं तेव्हा तुम्ही काय ऐकलं पाहिजे. आम्ही काय करतो, असा एक व्यक्ती पकडतो की त्याला जाऊन आपण आपलं भय सांगतो की मला याची ना भीती वाटते. मग तो अजून त्याच्यामध्ये थोडं तेल, मिरची फोडणी टाकतो आणि अजून त्या भयाला वाढवतो. तो अजून काहीतरी असं ऐकवतो आम्हाला की अजून आम्ही ऑलरेडी घाबरलेला असतो, अजून तो आम्हाला घाबरतो. मग मला सांगा, जर ऐकण्याने भय येतं तर वचन त्या भयाला ऐकवायचं आणि त्या भयाला बाहेर काढण्यासाठी वचनाच्या द्वारे आलेला विश्वासाने त्याला बाहेर काढायचं. मॅम, दुसरी गोष्ट कसं येतं आमच्या आयुष्यामध्ये भय, त्याचा विचार करण्याने. खूप साऱ्या गोष्टींविषयी आम्ही ओव्हर थिंकिंग करतो. असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल. खूप साऱ्या चिंता आणि काळज्या मी तुम्हाला सांगते, 70 to 80% चिंता आणि काळज्या विनाकारणाच्या असतात. त्या गोष्टी होतच नसतात आयुष्यामध्ये. ऐसा होगा तो कैसा होगा, वैसा होगा तो कैसा होगा, तो ऐसा वैसा होगाच नाही, पण आम्ही उगीच ऐसा वैसा सोचत राहतो, विचार करत राहतो. म्हणजे मी सांगण्याचा अर्थ असा आहे की बऱ्याच गोष्टी आम्ही अशा विचार करतो की ज्या कधी होणारच नसतात. आणि मग ते जे ओव्हर थिंकिंग आहे, त्या ओव्हर थिंकिंगमध्ये आम्ही आमचा टाईम, आमचं सामर्थ्य, आमचं शक्ती सगळं काही वाया घालवतो. आणि मग आम्ही एका प्रकारे त्या ओव्हर थिंकिंगने डिप्रेशनला आमच्या जीवनामध्ये घेऊन येतो आणि मग डिप्रेशनचे खूप सारे साईड इफेक्ट आमच्या जीवनामध्ये दिसायला लागतात. आणि मग तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये भय याच्यामुळे येतं की जे सत्य आहे त्याच्यावर आम्ही अविश्वास दाखवतो. किती वेळा आम्ही वचनं ऐकतो आणि किती वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. जे लोक परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्यामध्ये भय असलंच नाही पाहिजे. टेक्निकली, थेरोटिकली की जर आम्ही वचन ऐकतोय तर आमच्यामध्ये भय असलंच नाही पाहिजे. पण वचन ऐकण्याने फक्त विश्वास नाही वाढत, वचनाच्या अनुसार चालण्याने विश्वास वाढतो. वचन असं पण सांगतं की फक्त ऐकण्याने नाही, पण वचनाच्या अनुसार चालण्याने आमचा विश्वास आम्ही प्रूव्ह करतो. आणि मग अशी भीती जेव्हा आमच्या जीवनामध्ये असते तेव्हा त्या भीतीला घालवायचं असेल तर त्या भीतीसाठी आम्हाला वचनं कबूल केली पाहिजेत. एखादा विचार जरी मनात आला तरी भीती वाटते. अशा व्यक्ती, असे विचार, परिस्थिती यांना आपल्या विचारातून बाहेर काढलं पाहिजे. त्या गोष्टींना रिप्लेस केलं पाहिजे.
भीतीच्या विचारांना, त्या व्यक्तींना, त्या परिस्थितींना त्या बाहेर काढून त्याची जागा परमेश्वराची वचन, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचा अधिकार, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं आत्मा यांनी ते भरलेलं पाहिजे. बघा, रिकामं डोकं शैतानासाठी घर आपण म्हणतो, रिकामं डोकं शैतानासाठी घर आहे. म्हणून नेहमी जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेस परमेश्वराची वचनं आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवत ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, जे तुमच्या हृदयामध्ये आहे तेच तुमच्या तोंडातनं बाहेर पडतं. जर तुमच्या हृदयामध्ये भीती आहे, बघा काही काही लोक असे असतात ना, आत्ताच मी पेशंटला बघून आले, शीला तिथे माझी विटनेस होती, ती मला म्हणती मैं जीऊंगी नहीं मैं मरूंगी, मैं जीऊंगी नहीं मैं मरूंगी. बीपी नॉर्मल आहे, पल्स रेट नॉर्मल आहे, ओपी सॅच्युरेशन नॉर्मल आहे, टेम्परेचर नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, नींद आती है, खाना अच्छे से जाता है, नहीं मैं मरूंगी, नहीं मैं मरूंगी, मुझे वो धड़धड़ हो रहा है, मुझे ये हो रहा है, मुझे वो हो रहा है. भीतीचा आत्मा तिच्यामध्ये आहे. आता तिचा नवरा एकदम वैतागलेला होता. मी म्हटलं की अगर तिला आता याच्याने फरक नाही पडला तर तिला लिटरली सायकॅट्रिस्टकडे घेऊन जावं लागेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या जरी असल्या तरी हा जो भीतीचा आत्मा आहे तो आमचं जीवन पूर्णपणे नर्क बनवून टाकतो. आणि मग फक्त तो व्यक्ती नाही, त्याच्याबरोबरच्या सगळ्या व्यक्ती त्याच्यामुळे. आता ती सारखंच कबूल करते, म्हणजे तिथं 10 मिनिटात बसल्या बसल्या तिने 10 वेळा कबूल केलं, मैं जीऊंगी नहीं मैं मरूंगी. मैं होती कि क्या आप आपके घर में मुझे लेके जा सकते हो क्या? मैंने बोला क्यों? नहीं, आप साथ में रहोगे तो मुझे अच्छा लगेगा. मतलब लोकांना हे सुद्धा कळत नाही, त्या भीतीच्या आत्म्याने तिला एवढं त्रासलेलं आहे की एवढी त्याच्यामध्ये विचारांमध्ये आहे की तिला एकटं राहणं सुद्धा खूप तिला भीती वाटते. लहानपणी जेव्हा अंधार असायचं तर आम्हाला खूप भीती वाटायची अंधाराची, है ना. अंधारातनं आपण एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये जायला सुद्धा घाबरायचो. पण समजा त्याच अंधारामध्ये तुमच्या वडिलांनी तुमचा हात पकडलाय तर तुम्ही बिनधास्त चालाल की नाही चालणार? आज भले फिजिकली आमच्या पित्याने आमचा हात पकडलेला नाहीये, पण वचनाद्वारे, आत्म्याद्वारे तो आज आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो सांगतो की मी तुला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही. जर नॉर्मल अंधारामध्ये आमचा पिता आमच्या बरोबर असला तर आम्हाला कॉन्फिडन्स येतो, आम्हाला भीती वाटत नाही, आम्ही बिनधास्त चालतो. तर विचार करा, आज आमच्या आयुष्याच्या अंधारामध्ये जर परमेश्वर म्हणतो की मी तुझी ताकद आहे, मी तुझी सामर्थ्य आहे, मी तुझी बुद्धी आहे, मी तुझं ज्ञान आहे, मी तुझ्या पुढे चालणारा, तुझे युद्ध लढणारा, तुला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. तर आज आमच्या आयुष्यामध्ये भीतीला कधीच स्थान असलं नाही पाहिजे. तर आज आज पण विचार करायचा की आज माझा स्वर्गीय पिता माझ्याबरोबर आहे. म्हणून नेहमी स्वतःला सांगायचं की मी भिणार नाही, माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे. भीतीच्या आत्म्याला मी काढून टाकतो कारण माझा परमेश्वर मला टाकणार नाही, माझा परमेश्वर मला सोडणार नाही. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा भीतीचा विचार तुमच्या मनामध्ये येणार आणि तुम्ही हे कबूल करणार की मी भिणार नाही कारण माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे, मी भिणार नाही कारण माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे, तर भीतीच्या आत्म्याला तुमच्या हृदयातून जावंच लागेल. भीतीचा विचार आला की त्याला सांगायचं की तुला माहीत आहे का भीतीच्या आत्म्या माझ्याबरोबर कोण आहे. हे सुरुवातीला असं केलं पाहिजे प्रॅक्टिकली, आणि इट वर्क्स. ते स्वतःला सांगायचं की तुला माहिती आहे का माझ्याबरोबर कोण आहे, मला भीती वाटली नाही पाहिजे, मी भिणार नाही. आणि मग जेव्हा तुम्ही त्याच्यावर मात करता त्या भीतीच्या आत्म्यावर, तो मग परत तुम्हाला जगातली कुठलीही ताकद मग तुम्हाला भीती दाखवू शकणार नाही. तर मग जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीची आम्हाला जाणीव असते, आमच्या जीवनात आपोआप शांती, स्थैर्य आणि कॉन्फिडन्स येतो. बघा, खूप सारी लोक आपण म्हणतो की कुठलं ह्याला एवढा कॉन्फिडन्स येतो काय माहिती. काही लोक खूप ओव्हर कॉन्फिडंट असतात, ओव्हर कॉन्फिडंट पण नाही व्हायचं, पण काही लोक खूप ओव्हर कॉन्फिडंट असतात. त्यांचा कॉन्फिडन्स कुठून असतो? त्यांना जगत गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स असतो. पण आमचा कॉन्फिडन्स आमच्या जीवनामध्ये येशू आहे म्हणून आहे. हे ना, जर आम्ही नॉर्मली जेव्हा आम्ही खूपदा बघितलं की येशू ख्रिस्तानी दुष्टात्मे काढले, येशू ख्रिस्तानी मृत्यूमधनं लोकांना बाहेर काढलं, येशू ख्रिस्तानी वादळं शांत केली,
पण येशू ख्रिस्तासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तो येशू ख्रिस्त जर माझ्यामध्ये आहे तो विचार करा मी किती सामर्थ्यशाली मनुष्य. बरोबर. तर परमेश्वर आमच्या बरोबर आहे, अनंत काळापर्यंत तो मला सोडणार नाहीये. तर मग मला हे जे सत्य आहे ते भीतीपासून मुक्त करतो, स्वतंत्र करतो. आमेन. तो आमच्यासाठी लढतो. तो आम्हाला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. वचन म्हणून फक्त ऐकू नका, वचनाच्या अनुसार चाला. पण 1 तिमोथी 1:7 मध्ये लिहिलेलं आहे, 2 तिमोथी 1:7 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराने आम्हाला, कारण देवाने आम्हाला भित्रीपणाचा आत्मा दिला नाही, तर ती सावधानाचे व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिले आहे. परमेश्वराने आम्हाला भीतीचा नाही परंतु सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. तर आज आमच्यामध्ये कुठला आत्मा आहे? सामर्थ्याचा. बघा, परमेश्वराचं वचन सांगतं की ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला मृत्यूमधनं उठवलं, ज्या आत्म्याने पृथ्वीची निर्मिती केली, ज्या आत्म्याद्वारे येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो आत्मा, असा तसा आत्मा नाही, तो आत्मा आमच्यामध्ये टाकलेला आहे. तो परमेश्वराने आम्हाला भीतीचा आत्मा, याचा अर्थ आहे की जेव्हा भीती वाटते तेव्हा ती भीती कुणापासून नाहीये? परमेश्वरापासून नाहीये. कारण परमेश्वराला कधी भीती वाटेल? असं वाटतं कधी परमेश्वराला कशाची कुठल्या गोष्टी भीती वाटली असेल, भीती वाटत असेल? नाही. तर ते जे सामर्थ्य आहे सगळ्यांवर काम करणारं, ते सामर्थ्य परमेश्वराने आमच्यामध्ये टाकलेलं आहे. आम्हाला घाबरायची जरूर नाही. आणि परमेश्वर असं म्हणतो की जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण आहे? ही वचनं फक्त ऐकण्यासाठी नाहीये चर्च, समजून घ्या. ऐकायला चांगली वाटतात पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही त्याच्या अनुसार चालायला आम्हाला भीती वाटते किंवा आम्हाला असं वाटतं ती काम करतील की नाही करतील. ती वचनं ही परमेश्वराने आम्हाला दिलेली वचनं आहेत. ती जिवंत आहे. जिवंत परमेश्वराची ती जिवंत वचनं आहेत प्रियाने. ते काय असं तसं गोष्टी नाही आहेत की कुणी फक्त प्रॉमिस केलंय असं नाहीये. ते ज्या परमेश्वराने आमची निर्मिती केली त्या परमेश्वराने आम्हाला दिलेली वचनं आहेत. आमेन. तर पहिली गोष्ट आहे की आम्हाला स्वतःला बदललं पाहिजे. आम्हाला स्वतःला सांगितलं पाहिजे की मी घाबरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, परमेश्वर आमचं रक्षण करतो हे आम्हाला जाणलं पाहिजे. यशया या पुस्तकाचं 43व्या अध्यायाचं पहिली 2 वचनं वाचूया. वो ट्रांसलेशन है ना, वो मत करना. यशया 43:1. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. बघा, इथे आहे ना, इथे जिथे याकोब टाकलंय किंवा जिथे इस्रायल टाकलं तिथं स्वतःचं नाव टाकायचं. बरोबर. तरी आता हे ज्योत्स्ना तुझा उत्पन्न करता आणि हे ज्योत्स्ना तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. फरक पडतो. परमेश्वर काय म्हणतो आम्हाला? यशया 43 पहिलं वचन. ओके. की तो परमेश्वर म्हणतो की मी तुझा निर्माण करता आहे, भिवू नको, मी तुला ऑलरेडी सोडवलेलं आहे. सगळ्या प्रॉब्लेम मधनं, सगळ्या संकटामधनं, सगळ्या जे काही तुझ्या जीवनामध्ये युद्ध आहे त्या सगळ्यांना मी तुला सोडवलं आहे. भिवू नको, मी तुला तुझ्या नावाने बोलवलेलं आहे. तर परमेश्वराला आमची नावं माहीत आहेत. आमची नावं ऑलरेडी जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. दुसरं वचन लिहिले, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवायच्या नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजायचं नाही, ज्वाला तुला पोळायची नाही. याचा अर्थ आहे परमेश्वर म्हणतो जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे मी तुझ्या बरोबर असेल. आणि त्या संकटापासून, भले ते पूर आला असेल, तू पाण्यामध्ये असशील, तू नद्यामध्ये असशील, तू समुद्रामध्ये असशील, ते तुला डुबवणार नाहीत. आणि आपण बघितलं की
2 वेळा असं झालेलं होतं की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना वादळातून वाचवलं. त्यांच्या नौका डुबणार होत्या, ते लोक नष्ट होणार होते, ते मरणार होते, पण येशू ख्रिस्ताने त्यांना वाचवलं. म्हणजे ते जे पाणी होतं, ते जे वादळ होतं, त्यातून ते शिष्य सुखरूप बाहेर आले. बरोबर. म्हणजे परमेश्वराने करून पण दाखवलं की मी वाचू शकतो. आणि शद्रक, मेषक आणि अबेदनेगो यांना जेव्हा त्या भट्टीमध्ये टाकलं, आगीच्या भट्टीमध्ये, ती 7 वेळा जास्त तप्त केली होती, त्यावेळेस सुद्धा असं सांगितलंय की त्यातनं त्यांना त्यांचे केस सुद्धा जळाला नाही किंवा त्यांच्या कपड्यांना आगीचा वास सुद्धा येत नव्हता. याचा अर्थ आहे की परमेश्वर सुद्धा फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही, त्यांनी ऑलरेडी या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. मग आज तुमच्या आयुष्यामध्ये भले खरंच अग्नी नसेल, पण कुणाचा द्वेषाचा अग्नी असेल किंवा कुणी तुम्हाला उगीच भांडत असेल किंवा म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतील, पण परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे भिवू नको, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सोडवणारा तुझा परमेश्वर, तुझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर तुझ्या बरोबर. माझ्या न घाबरण्याचं कारण हे आहे, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आमेन. तर परमेश्वर आमचं नेहमी रक्षण करतो, आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मधून सोडवण्याचं तो आम्हाला प्रॉमिस करतो. तर जेव्हा आमच्या वाचवणाऱ्याची सामर्थ्य आम्ही जाणतो, मी त्याच्याशी म्हणजे असं मी नेहमी सांगते की ज्याच्याकडे आम्ही फोकस करतो ती गोष्ट मोठी दिसते. अगर जो व्यक्ती तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यावर फोकस केला की तो मोठा दिसतो, अकराळ दिसतो. पण जेव्हा आम्ही परमेश्वराकडे फोकस करतो, तो आमचा परमेश्वर. जेव्हा प्रॉब्लेमकडे फोकस करतो, प्रॉब्लेम मोठा दिसतो, पण जेव्हा परमेश्वराकडे फोकस करतो, परमेश्वर मोठा दिसतो. तर आज आमचा फोकस आम्हाला चेंज केला पाहिजे. खूप भीती वाटते. काय लोकांना, काय मुलं 12वीचा आणि 10वीचा रिझल्ट यायच्या आधीच आत्महत्या करतात, कारण त्यांना काय भीती वाटते, मी नापास होईल. आणि बघतात कधी पास झालेली असतात, पण ऑलरेडी ती मेलेली असतात. कळलं? तर याचा अर्थ असा आहे की जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि कितीही बिकट परिस्थिती असेल तरी सुद्धा आम्हाला घाबरायचं नाही, कारण दाऊद राजा म्हणतो की जर मृत्यूच्या दरीतून जात असेल तरी सुद्धा मी मृत्यूला भिणार नाही, कारण परमेश्वराची लाठी आणि परमेश्वराचं सामर्थ्य माझ्या बरोबर आहे. त्याची सोटा आणि लाठी माझ्या बरोबर आहे, त्याचं प्रोटेक्शन, त्याचं प्रोव्हिजन माझ्या बरोबर आहे. तर प्रियांनो, आज आम्हाला या सगळ्या, बघा आजकाल दुनिया बदलत आहे, सगळं काही चेंज होत आहे आणि जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या बाजूने अशा एनक्रोच करत आहे, सगळ्या बाजूनी आम्हाला दाबत आहे. आणि आम्हालाच नाही, प्रत्येकाला, म्हणजे इतका सारा बाहेरचा फोर्स आज आम्हाला दाबत आहे. पण परमेश्वर सांगतो की तुला या सगळ्या एक्सटर्नल फोर्स पासून घाबरायची जरूरत नाहीये, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तर आज आम्हाला स्वतःला सांगितलंच पाहिजे की परमेश्वर माझं रक्षण करणारा आहे, तर मला घाबरायचं कारण नाही. तिसरी गोष्ट, परमेश्वर प्रेम आहे आणि तो आमच्यावर खूप प्रेम करतो आणि ते सत्य सुद्धा मला जाणलं पाहिजे आणि त्या सत्याद्वारे मला भीतीच्या आत्म्यापासून स्वतंत्रता मिळाली पाहिजे. माझ्यावर प्रेम करणारा, बघा मी नेहमी एक उदाहरण देते की जर पॉलिटिशियनचं तुम्ही पोरगा असाल तर तुम्हाला कशाची भीती वाटत नाही, बरोबर, कारण त्याला माहिती माझा बाप मला सगळ्यात सोडले. मग विचार करा, जर आमचा बाप स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करताय, तो आम्हाला प्रॉमिस पण करतोय की तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला त्यागणार नाही, तो आमच्या बरोबर असेल, तो आम्हाला प्रोव्हाइड करेल, तो आम्हाला रक्षण करेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. आणि म्हणून 1 यूहन्ना 4 अध्यायाचा 18 वचन हे सांगतं, परमेश्वराचं प्रेम किती महान आहे इथे सांगितलेलं आहे. तर 1 योहान 4 अध्यायाचं 18 वचन हे सांगतं, प्रेमाच्या ठायी भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. भीतीमध्ये शासन असते आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
परमेश्वर आमचा प्रेम करणारा आहे. आमेन. परमेश्वर आमच्यावर प्रेम करणारा आहे. जर आम्हाला परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास आहे आणि आम्ही जर परमेश्वरावर प्रेम करतो, परमेश्वराच्या प्रेमावर आम्हाला विश्वास आहे आणि आमचं जे परमेश्वरावर प्रेम आहे त्याच्यावर जर आम्हाला विश्वास आहे, तर आमच्यामध्ये भीती असली नाही पाहिजे. आमेन. तर इथे लिहिलेलं आहे की प्रेमाच्या ठाई भीती नसते, इतकंच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. जर आमच्यामध्ये म्हणून परमेश्वर म्हणतो की तू मला कसं प्रेम कर, पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने. जर आम्ही पूर्णपणे परमेश्वराला प्रेम करतो तर आमच्यामध्ये भीतीला जागा असली नाही पाहिजे. कारण पूर्ण प्रेम भीतीला घालून देतं. भीतीमध्ये शासन असते. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमची सगळी पापं माफ केलेली आहे. तर आम्हाला भीतीचं कारण असलं नाही पाहिजे, तर आम्हाला शासनचं पण कारण असलं पाहिजे. कारण जेव्हा भीती असते आम्हाला नेहमी असं वाटत असतं की मी चूक केली मला शिक्षा होणार, मी चूक केली मला शिक्षा होणार. पण जरी मी चूक केली तरी मी माझ्या पित्याकडे येऊ शकतो आणि पित्याला हे सांगू शकतो की प्रभू मी पाप केलंय, मी चुका केल्यात, पण मी आज पश्चाताप करतो. मला तुझ्या येशूच्या रक्ताने मला साफ कर, माझी पापं माफ होतात. फक्त एकच त्याच्यामध्ये जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा ती पापं आम्हाला सोडून दिली पाहिजे. त्याच्यात ती पापं आम्हाला परत केली नाही पाहिजे. तर भीतीमध्ये शासन असतं आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो. जर आजही येशू माझ्या जीवनामध्ये आहे आणि जर भीती आहे तर मग माझ्या प्रेमामध्ये कुठे ना कुठे कमी घटी आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वराचं प्रेम हे परफेक्ट आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र 8 अध्यायाचं 35 आणि 38 वचन हे सांगतं की खूप सुंदर वचन आहे. याला अंडरलाईन करून ठेवा, कारण या जगामध्ये अशी कुठलीही ताकद नाही आहे, कुठलीही शक्ती नाही आहे जी आम्हाला परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळं करू शकते. या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, रोमकरास पत्र 8 अध्याय 8 अध्यायाचं 35 वचन हे सांगतं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? येशूच्या प्रीतीपासून, येशूच्या प्रेमापासून आम्हाला कोण वेगळं करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही वेगळे करतील काय? आणि मग 38 वचन हे सांगतं की माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी, भले आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्या प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या प्रीतीपासून या दुनियेची किंवा या दुनियाच्या बाहेरची कुठलीही गोष्ट आम्हाला वेगळं करू शकणार नाही. म्हणून परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला सांगत आहे की मी तुला त्यागणार नाही, मी तुला सोडणार नाही. तर आमच्या प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये, परिस्थितीमध्ये जर आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला भीती बाळगायचं कारण नाही. तर आज प्रियांनो, परमेश्वर आम्हाला विचारतोय की आजही तुझ्या जीवनामध्ये भीती आहे का? हे वचन ऐकल्यानंतर आपण प्रार्थना करू. तर धन्यवाद आजच्या वचनासाठी. खरं तर बाप्पा, तू आम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. आणि प्रभू, तू आमच्या बरोबर आहे. तू आम्हाला प्रत्येक संकट, प्रॉब्लेम, त्रासापासून सोडवणारा परमेश्वर आहे. प्रभू, आजपासून आम्ही स्वतःला प्रॉमिस करतो की मी भिणार नाही, मी घाबरणार नाही. माझा विश्वास तुझ्यावर पूर्ण आहे आणि प्रभू मी पूर्णपणे तुझ्यावर निर्भर आहे. आणि प्रभू, मी तुझ्यावर पूर्ण प्रेम करतो. प्रभू येशू, आज या भीतीच्या आत्म्यापासून मला तू सोडवलं म्हणून मी तुझे आभार मानतो. येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन.